नमस्कार मित्रांनो. तर फायनली आम्ही रत्नागिरीमध्ये पोचलेलो आहे आणि रत्नागिरीमध्ये आता आम्ही गणपतीपुळेला आलेलो गणपतीपुळेमध्ये आणि ते राहतो आहे आम्ही ते भक्त निवास. हे बघा इथे आणि मस्त एकदम चीप आहे, एकदम काही प्राईज नाही, जास्त प्राईज नाही आहे. रूमचे नॉर्मल आहे, AC रूम आहे आणि मस्त एक बाल्कनी आम्ही घेतलेली. तुम्हाला रूम टूरसुद्धा दाखवतो आम्ही कसं आहे. आणि आता इथे मी आलेलो जरा पार्किंगच्या इथे आलेलो आहे, पार्किंग साईडला, कारण की थोडंफार सामान घ्यायचं बाकी राहिलं आहे. तर आता आम्ही पोचलो तरी 7 वाजता निघालेलो मालवणवरनं आणि 12पर्यंत पोचलो. तर आता बघूया आता कुठे कुठे जाणार आहे आम्ही. लेट्स सी, चेकआउट करूया आता. पण 7:30 वाजता रात्री 7:30 वाजता आहे गणपतीपुळेला आरती आहे. तर आम्ही ते प्रयत्न करू की 7:30 वाजेपर्यंत आम्ही आरतीला तिथे पोचूया आणि बाकीचं दुपारपर्यंत आम्ही काय काय एक्सप्लोअर करूया ते चेकआउट करूया. ओके, तर तुम्हाला सांगत राहू मी. थांबा, काय विचारलं? रूम नंबर 300 किती रे? 32 सेकंड फ्लोर. फायनली आता आम्ही आलो आहोत गणपतीपुळेला. आता तुम्ही इथे बघू शकता मंदिर आहे आणि आमचं दर्शनसुद्धा झालेलं आहे आणि झालेलं तरी तर गर्दी एवढी नाही आहे, तरी बऱ्यापैकी आहे, म्हणजे असं चालतं. आणि काय बोलता किशोर सर? आलो आम्ही मंदिरात, अजिबात गर्दी नाही कारण अजून वेकेशन सुरू झालं नाही. हां, पण बाप्पाचं दर्शन आम्हाला एकदम छान झालं. मग कोणीही आतमध्ये नव्हतं. हां आणि छानपैकी आमची काय प्रार्थना आहे ती आम्ही मांडली. हां हां आणि ठरल्याप्रमाणे यावर्षी आम्हाला गणपतीपुळेचं दर्शन झालं. मग काय, तर तुम्ही पण या. हां, छान डेस्टिनेशन आहे, लोकेशन आणि समुद्र पण छान आहे. हे बघा एक फक्त गर्दीच्या वेळेला येऊ. हां ना. ओके, तर फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मस्त झालेलं आहे आणि शेवटी लहानपणाची इच्छा माझी पूर्ण झालेली आहे ना सर. आणि यशला भरपूर दिवसातून यायचं होतं गणपतीपुळ्याला. हां, पण यावर्षी योग आला. हां ना, शेवटी आला. आता आम्ही चाललोय सुवर्ण कोकण बघायला. हां, जवळच आहे सुवर्ण कोकण. ते बघून गेल्यानंतर बहुतेक फिश ॲक्वेरियम आम्ही बघू, बरोबर, जर जवळपास असलं तर. यस. तर बघितल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवतो. हां, ओके. तर आम्ही गणपतीपुळेचं दर्शन झालेलं आहे, गणपती मंदिरात दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही थोडा एका वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे, सनसेट बघण्यासाठी आलेलो आहे. तर बघा आता सनसेट आता हळूहळू होतो आहे आता. तर मी ते लावीन, टाईमलॅप्स वगैरे लावीन. आणि किशोर सरसुद्धा आलेले आहेत आणि आमच्या मागे बघा काय एक खतरनाक व्ह्यू आहे, किती छान वाटतं आहे, बघू शकता तुम्ही. बघा वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत तिथे, छान आहेत, मस्त. ओ माय गॉड, काय हा? मरीन फिश टायगर. हा बघा एक स्नेक हेड आहे, लपलाय तो. हे सगळं मरीन फिश आहे. कुठे? मरीन. हां हां हां, मी स्कुबा डायव्हिंग मध्ये बघितलेलं ना, हेच आहेत ते ना. बघा मित्र, कासव कासव. गुड मॉर्निंग एव्हरीवन, माय नेम इज यश मोहिते. तर कशा आहेत तुम्ही? मस्त असतील आणि मजेत असतील. तर आज आमचा आहे मालवणमध्ये चौथा दिवस आहे आणि आता आम्ही आलो रत्नागिरीला. आणि पहिल्याच दिवशी आम्ही गणपती मंदिरात म्हणजे गणपतीपुळे तिथे आमचं दर्शनसुद्धा झालेलं आहे. आणि आता इथे आम्ही रूम इथे राहतो आहे, म्हणजे भक्त निवासमध्ये. तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलाच आहे मी, पण रूम टूरसुद्धा दाखवतो तुम्हाला आणि रूम टूर तू दाखवतो आहे. तर आता आपण कुठे चाललो आहे किशोर सर? तर आज आम्ही चाललोय देवघाई कशेही एक स्पॉट आहे, असं उंचावरनं तिथून स्टेप्स बनवले आहेत. हां, तो खास स्पॉट बघायसाठी आम्ही चाललेलो आहे. ओके. तर आता आज 1-2 स्पॉट करायचे आणि रत्नागिरी आज इथे आमचं एंड होईल एक्सप्लोअर करून. मग उद्या आम्ही चाललोय दापोलीला. ओके, तर पुढचे अपडेट तुम्हाला सांगत राहतो मी काय काय आहेत. तर अजून मजाच येईल, खूप सारे मजा येईल आणि अपडेट वगैरे सांगत राहू. अशी आमची रूम वगैरे आहे भक्त निवासामध्ये आणि इथे आम्हाला एक बाल्कनीसुद्धा दिलेली आहे आणि बाहेरचा हा नजारा आहे.
मस्त. तर चलो लेट्स गो. तर हे बघा, इथून आमचा रूम 332 रूम नंबर होता इथे सेकंड फ्लोअरला. आणि इथून रस्ता आहे आणि इथून सुद्धा रस्ता आहे. सो फायनली आता आम्ही आमचा सेकंड डे आणि आता मस्त फिरायला चाललेलोच आहे. आता थोडी गाडी जरा वॉश करतो नॉर्मल वरच्यावरती सर करतायत. हां, तर गाडी बघू शकता एकदम फ्रेश मोडमध्ये पण झालेली, ती पण आमच्यासारखीच. आणि एक एक लोकेशन काय काय होतील ते तसे तुम्हाला सांगत राहू आम्ही. ओके ओके. तर फायनली आता आम्ही आलेलो आहे वेगळ्या डेस्टिनेशनसाठी आलेलो मस्त एक. आणि मला तर वाटतं तुम्ही आहे ना बघत असतील म्हणजे स्टोरीज वगैरे. आणि तर बघू शकता इथे ह्याला बोलतात देवघई बीच कशेळी. हे बघा किती छान आहे लोकेशन. आता मी चाललेलो तिथे खाली चाललेलो. सर येत नाहीत ॲक्च्युली. जरा सर खाली जायचं आणि परत वरती चढायचं, त्या थोडा प्रॉब्लेम होता त्यांना, त्यामुळे नाही जातं. मी एकटाच चाललो आहे. तर बघतो आता खाली जातो आहे. एवढं काही गर्दी वगैरे नाही आहे. हे बघा मित्रांनो फायनली इथे मी आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता कोणी नाही, मीच एकटा आहे फक्त आणि फक्त मीच एकटा आहे. आणि कोण नाही आहे ह्या लोकेशनला. देवघई बीच हे बघा. मी बघितलं असेल खूप साऱ्या रील्समध्ये, तुम्ही बघितलं असेल. तर शेवटी मला आवडलंच आणि यायचंच होतं. आणि हे बघा किती छान वाटतं यार. आणि कोणी नाही बघा आजूबाजूला, कोणी नाही. तुम्हाला दिसलं तर मला सांगा फक्त. कोणी नाही. आणि बघा मीच एकटा इथे आलेलो आहे. शेवटी ती मनाची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. ती छान झालं वाटतंय. हे बघा फायनली. तर तिकडचं लोकेशन झालेलं आहे. आणि किशोर सर आलेत बघा तिथे किशोर सर आलेत. आणि आता मी खाली चाललो आहे. खाली वगैरे जातो मी. हे बघा इकडचा नजारा. आणि खाली आलेलो आहे मी. किती छान वाटतं एकदम मस्तपैकी आहे. आणि तिथे वरती तो एक सेल्फी पॉईंट आहे, तिथे सर गेलेले आहेत. आणि मी इथे खाली आहे. तर बघू शकता एकदम मस्त वाटतं इथे. सकाळी आम्ही निघालेलो 8 वाजता आणि 10 वाजेपर्यंत पोचलेलो आहे गणपतीपुळ्यावरनं आम्ही 8 वाजता निघालेलो आणि 10 वाजेपर्यंत पोचलो आहे. तर इथे या लोकेशनसाठी पोचलेलो आहे. किती छान वाटतं आहे, बघायला पण किती सुंदर वाटतं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त लोकेशन आहे. तर बघूया आता पुढच्या वाटचालीला काय काय आता करायचं आहे. सर बघत ते वरती आहेत त्या साईडला. फायनली किशोर सर आलेले आहेत खाली. हा ना ॲक्च्युअली खूप वरती आहे ते जायला, त्यामुळे सर येत नव्हते. आणि बघा इथे असं आहे की माझं लोकेशन बघून सुद्धा झालेलं आहे. आणि त्यानंतर माझं नशीब किती चांगलं आहे की ते बघा मी जेव्हा होतो तेव्हा कोणी नव्हतं. आणि त्या टायमाला फक्त आणि फक्त 15-20 मिनटानंतर गर्दी वगैरे सुरू झालेलीच आहे. तर फायनली आमचं देवघई कशेळी बघून झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे आपल्या गणपतीपुळे म्हणजे जिथे भक्त निवास जिथे आम्ही राहतो तिथे त्या ठिकाणी. आणि भक्त निवास म्हणजे गणपतीपुळेपासून ते इथे देवघई 60 किलोमीटर आहे. 60 किलोमीटर तरी आहेच. तर आम्ही 60 किलोमीटर गाडी घेऊन आलेलो आहे. आणि बघू शकता आम्ही सुद्धा मॅपसुद्धा लावलेला आहे, काही नाही टेन्शन घेऊ नका. तर तुम्ही येत असतील तर देवघई कसे तुम्ही मॅपमध्ये टाकलं तर प्रॉपर तुम्हाला त्या लोकेशनला पोहोचवतील. आणि बघा आम्ही मॅपनेच चाललेलं आहे. मॅप एकदम प्रॉपर आम्हाला दिसतं आहे आणि पोहोचवतं सुद्धा आहे. आम्ही आमच्या चांगल्या रूटला चाललो आहे मस्त की जे आमचा प्रॉपर डेस्टिनेशन ठरलेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने होत आहेत. तर एन्जॉय होतोच आहे आमचा. आणि तुम्हीसुद्धा करत असेल ही खात्री आम्हाला की ब्लॉग तुम्ही एन्जॉय करत आहेत ना सर.
नक्कीच. देवगडी बीचला जिथे डेस्टिनेशन स्टॉप होतं हां त्याच्यानंतर तुम्हाला मॅप जिथे बनवतो तिथे 2 मिनिटावर तुमचं डेस्टिनेशन आहे. बरोबर. त्यामुळे काही घाबरू नका, बरोबर तुम्ही मॅपच्या प्रमाणे पोहोचता हां आणि एकदम व्यवस्थित पोहोचता, काही इश्यू नाही. ओके. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे अष्टविनायक मंदिर. आता त्या ठिकाणी आलेलो आहे मी. तर बाकीचे डेस्टिनेशन फिरून झालेले आहेत बऱ्यापैकी. आता मंदिरात जातो आहे, एकटाच आहे. आता जाऊन बघूया, आता दर्शन वगैरे घेऊन येतो मी मस्तपैकी. तर बघूया इथे आतमध्ये मला भेटत असेल तर दर्शनासाठी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी भेटलं चांगलं आहे. ओके बघतो. ओके. तर फायनली माझं दर्शन वगैरे सुद्धा झालेलं आहे आणि इकडचा नजारा तर खूप छान आहे आणि तुम्ही मंदिरसुद्धा बघू शकता इथे किती छान आहे. मस्त मंदिर आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो. मी माझं दर्शन वगैरे झालेलं आहे पण मी व्हिडिओ वगैरे काढलेला नाही आहे. भले अलाउड असो नसो पण तुम्ही स्वतः या इथे तरच चांगलं वाटेल, मला तरी वाटतं. बघा. ओके. तर यस आता मी जातो बाहेर वगैरे आणि बघूया आता नेक्स्ट का असेल, पुढचा प्रवास वगैरे का असेल, पुढे का असेल तर मी तुम्हाला अपडेट देत राहीन. तर फायनली माझं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर होतं. तर हे बघा इकडनं मंदिर दिसतंय आणि मी आता इथूनच, जिथून मी एंट्री मारली तिथूनच एक्झिटच करतोय आणि खूप मनासारखं वाटलं, एकदम छान वाटलं, शांत एकदम. काही क्राऊड नाही आहे, काही क्राऊड नाही, एकदम थोडेफार मोजकेच लोक आहेत. तर तुम्ही येऊ शकता इथे या ठिकाणी, छान वाटलं. ओके. तर इथून माझं दर्शन वगैरे करून झालेलं आणि एक्झिट इथून झालेली आहे. तर त्यानंतर ह्या ठिकाणी किशोर सरांनी गाडी लावलेली आहे आणि या ठिकाणी एक बघा बोट दिसते तुम्हाला आणि आता तुम्हाला या बोटबद्दल सगळं सांगतील, किशोर सर सांगतील. यस किशोर सर. तर मी आलो डोंबिवलीवरनं. तर जय विनायक मंदिराच्या बाजूला हे आमचे मित्र आहेत. नाव काय आपलं? प्रभाकर साहेब आहेत. त्या लोकांनी एक नवीन संकल्पना आणली आहे. बोटीच्या आतमध्ये आईस्क्रीमच्या कड्यांपासून वास्तुशिल्प बनवलेत, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मनोरे आहेत, तुम्हाला बोटी आहेत, त्याच्यामध्ये मंदिर आहे, शिडावाली बोट आहे. तर आम्ही तुम्हाला थोडक्यात दाखवतो, सर्वांनी या आणि हे साहेबच आपल्याला सांगतील काय काय. शूज वगैरे इथेच राहून चालेल. चल. वाव. हा आमच्या शेजारी गणपतीपुळे शेजारी हे गणपतीपुळे शेजारी राधाकृष्ण मंदिर. ओके. सांगा. या सर. ही शिडावाली बोट ही शिडावाली बोट यांनी यांच्या हाताने तयार केली आहे वाव. आणि बघू शकता की ती अप्रतिम कलाकृती आहे. दुसरी गोष्ट ही क्रूज आपल्याला मुंबईमध्ये सुटते क्रूज फिरण्यासाठी. क्रुझर म्हणून गोव्यामध्ये तुम्ही बघता क्रूज पाण्यामध्ये, ती ही क्रूज आहे. ही मुंबईला माल वाहतूक म्हणजे कडधान्य वगैरे आणतात टँक. हा. मुंबईचा चित्रा म्हणून बोट, शिरावली बोट, ही पूर्वजी लोकांनी बनवलेली पूर्वीच्या लोकांनी ही क्रूज. दुसऱ्या पद्धतीची ही टायटनिक जी आपल्याला ही झाली टायटनिक बोट बुडाली ती बोट, ही माल टायटनिक जहाज बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट ही नेव्हीची नेव्हल डॉग मध्ये ही नेव्हीची बोट. ओके. छान. सर महानगरपालिका विटीच्या बाजूला जी मुंबई महानगरपालिकेचं त्यांनी चित्रण केलेलं आहे बघा तुम्ही. मुंबई महानगरपालिका. आणि हे ताज हॉटेल, मुंबईचं ताज हॉटेल जिथे बॉम्बस्फोट झाला ते ताज हॉटेल. हे गेट ऑफ इंडिया. ओके. गेट ऑफ इंडिया. लंडन ब्रिज ही डिझेलची टँक आणि ONGC कंपनी जिथे मुंबईच्या हाय लेवलला जी ONGC कंपनी आहे बरोबर, ती एक कंपनी म्हणून हे तिन्ही रिग म्हणून बोलतात. तसंच कोल्हापूरचं जयविनायक मंदिर, जयविनायक मंदिर कोल्हापूरचं आणि आमचं गणपतीपुळ्याचं हे मंदिर गणपतीपुळे. हे गणपतीपुळे मंदिर त्यांनी छान बनवलेलं आहे. आणि जिथे आपण उभे आहोत ती हुबेहूब आपलं जयविनायक मंदिर जयगडचं हुबे इथे आहे तसंच मी इथे बनवलं. प्रत्यक्षात त्याचं बघू शकता तुम्ही सगळ्यांनी, ती छान बनवलेलं. आणि मला भेट द्या. 10 रुपये प्रमाण तिकीट ठेवलेलं आहे.
हा. आणि त्याच्या बाजूला एक कोल्ड्रिंक म्हणून छोटंसं ठेवलेलं आहे. बर्थडे म्हणा, इतर गोष्टी, लग्नाचा वाढदिवस, हे सगळं माझं पुढे पुढे जाण्याचं. आणि आज पहिलेच दिवस आहे, हा. त्याच्याबद्दल धन्यवाद. यस. आणि तुम्ही हे कस्टमाइज पण करू शकता. हे यांनी बनवलेलं एक संग्रहालय करता. पण तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर बनवून तर तुम्ही यांना भेट देऊन तुम्ही ही वस्तू यांच्याकडनं परचेस करू शकता. यस. धन्यवाद. थँक्यू. एक मंदिराच्या एक्झॅक्टली बाहेर साईडला तुम्हाला ही बोट दिसणार इथे. तर प्लीज इथे सगळ्यांनी व्हिजिट करा. मला तरी वाटतं खूप छान पद्धतीने बनवलं आणि त्यांची मेहनतसुद्धा तुम्हाला दिसली असेल आतमध्ये. तर जे पण येतील, आणि छोटंसं अजूनपर्यंत ओपनिंग नाही झालं तरी पण आम्हाला इथे एंट्री करायला दिलं आहे. त्यांनीच स्वतःने आम्हाला एंट्री करून दिलेली आहे. आणि तिकीटसुद्धा इथे फक्त आणि फक्त 10 रुपये आहेत. 10 रुपये आहेत इथे. आणि मला तरी वाटतं तुम्ही व्हिजिट करा इथे. खूप सुंदर आहे इथे ना किशोर सर? छान आहे संकल्पना. बोटीच्या वेळी त्या लोकांनी म्युझियम सारखं केलेलं आहे. हां. आणि 10 रुपये वर्थ आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये कलाकृती बघून तुम्हाला खूप म्हणजे असं वाटलं की केवढं छान प्रकारे बनवलेलं आहे आणि किती मेहनत केली आहे त्याच्यावरती. आणि 10 रुपये नथिंग आहे. बरोबर आहे की नाही? 10 रुपयाला वडापाव पण येत नाही. तर तुम्ही बघू शकता नक्की. यस. अरे वारे बीच. ओके, तर गाईज तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. ओके, बाय.